अगोदर पेपरवरती अशी माती टाकली जाते, त्यानंतर त्याला एक नळी लावलेली आहे बघा ठिबकची. काहीतरी आयडियाने सगळे कामं हे बघा नंतर असं ओढलं जातंय. एक ठेपा घेतला जातोय, परत माती टाकली जाते, कारण पेपर उडून आहे ना, पेपर सरीच्या बाहेर गेला नाही पाहिजे, पेपर सरीवरतीच पाहिजे. त्यानंतर परत माती टाकली जाते, अशी बुजवला जातो पेपर. पाऊस नसल्यामुळं पेपर लावता येत आहे. पाऊस असता तर खूप चिखल झाला असता, पेपर लावता सुद्धा आला नसता. सध्या पावसानं खूप ओढ धरलेली आहे. सोयाबीनचे पिकं पाण्याची वाट पाहत आहेत बघा. सोयाबीन बघा, तरी सध्या काल थोडासा पाऊस पडल्यामुळं त्यात जीव आलेला आहे, नाहीतर पिकं सुकत होती. कोणत्या गावचे होतो तुम्ही? बघा वडवळ, म्हणजे कमीत कमी 40 किलोमीटर, 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरून हे कामगार आम्ही बोलवलेत बघा. 50 किलोमीटर अंतरावरून. कारण कामं करायला म्हणावे तेवढे म्हणजे शेतातल्या कामाला लोक नाहीत सध्या. पुण्याकडं कुणी मुंबईकडं कारखाने, शेतीतील काम करायला कुणाला करावं असं वाटतंय. आणि लोक सांगतात शेती कामं केल्याने प्रकृती चांगली राहते, असं होतं तसं होतं, पण कष्टाची कामं आहेत ना. ठीक आहे. त्यांचं काम पटकून आवरून त्यांना जायचं आहे, त्याच्यामुळं हे बघा होल असे पाडले जातात. हे होलं पाडायचं काम चालू आहे. एक फुटाच्या अंतरावर होल आहे, काही 1.25 फुटाच्या अंतरावर, 1.25 फुटाच्या अंतरावर झिगझॅग पद्धतीने होलं पाडलेले आहेत. आणि त्या होलामध्ये परत आता यानंतरची पण माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे. मिरची